नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळकर. पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये. मंडळी, आज चाललेलो आहे लांजा वाकेड येथे, कारण आपल्या गाव गोंधळचा 4था प्रयोग आहे माघी गणेशोत्सव निमित्ताने. व्हिडिओ लेट येते पण सगळे गडबड आहे. आता घरातून मी निघतोय, बाकीचे कलाकार उद्या सकाळी ट्रेनने येतील. मी का निघतोय लवकर, कारण मला सामान वगैरे बराच घेऊन जायचा आहे, जो ट्रॅव्हल्सने जातोय. सो आता इथून पनवेलला निघतोय. माझ्यासोबत बरीच अशी माझ्यासोबत 2-3 मुलं आहेत आणि सामान आहेत, प्रोडक्शनची मुलं आहेत. सो तिकडे जाऊन प्रयोग करायचा आहे. प्रत्येक गावागावात जाऊन प्रयोग करायला थोडं भीती पण वाटते आणि मजा पण येते आणि अनुभव भेटतोय. म्हणजे प्रयोग, नाटक म्हटलं की प्रयोग, शो नाही प्रयोग. तो प्रयोग चांगला होतोय की कसा होतोय ते बघायचं आहे. आमच्या पद्धतीने आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो चला, आजचा प्रयोग आहे. चल, आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. घरातून निघतोय आता. बघा, इकडे पूर्वेश आलाय, राहुल आलाय. एवढा आम्हाला सामान घेऊन जायचं आहे. इकडं लाईट आहेत, थिएटरच्या सगळं नेपथ्य आहे, सगळं घेऊन जायचं आहे. सोबत राहुल आणि पूर्वेशला घेऊन जायचं आहे. पनवेलच्या हायवेला आलोय. सामान एवढा आहे ना आणि जड पण आहे, त्यामुळे दोघांना बघा आता कसं बसलेत ते. पनवेलवरून आपली गाडी सुटलेली आहे. पनवेल टू डायरेक्ट लांजा वाकेड. शुभ सकाळ मंडळी. तर आता पोचलोय वाकेडला, वरची वाडी येथे. आणि सामान ठेवला तिकडे, गणेश मंदिर आहे तिकडे. आणि आता इकडे आम्हाला रेस्ट करायला रूम दिलाय, इकडे आलोय. आता वाजलेत 9 आणि बघा तरी सुद्धा धुका आहे. म्हणजे केवढी थंडी पडते बघा इकडं, भरपूरच. वातावरण एवढं थंड आहे ना, जबरदस्त. आणि हिरवगार आजूबाजूला, केवढं शांत वातावरण आहे. या वातावरणात एवढी, आता मी झोपणार आहे. आता 1-2 तास तरी झोपणार आहे. म्हणजे आता एवढी थंड शांत झोप लागेल ना, वा वा वा. त्यात पक्ष्यांचा आवाज, भारीच वाटतं. संध्याकाळी शो आहे. बाकीचे कलाकार आहेत ते आता ट्रेनने येतील. 3:30-4 वाजेपर्यंत येतील विलवड्यात आणि तिथून मग आणायला जातील. सो बघूया, आता आराम करूया. काय राहुल, झोपलेलाच काय गाडीत? आता परत झोपायचं? परत झोपायचं, मस्त झोप लागेल. गाडीत पण मस्त झोप लागली. आता थोडासा झोपतो परत. आता वाजलेला आहे दुपारचं 1 आणि फ्रेश वगैरे झालेला आहे. मुळात ही टी शर्ट घातलेली. आता शिमगोत्सव लवकर जवळ येतोय आणि आपलं दर सीझनला शिमगा स्पेशल, गणपती स्पेशल अशा टी शर्ट निघतात. सो ह्या वर्षीचा हा पॅटर्न आहे, बेसिक पॅटर्न, आणि सगळ्यांना उमजेल असा नवीन पॅटर्न केलेला आहे. इकडे आपली बोम होईल असं ना, वंडा रे वंडा, केळीचा वंडा, आमच्या देवाला सोन्याचा गोंडा, असं आहे. इकडे पालखी आहे, संकासूर आहे, होळी आहे, बराच कोकणाचं वर्णन दिलेलं आहे शिमग्याचा. आणि मागे बघा 2 संकासूर, पालखी आणि जबरदस्त असा दिसतोय. सो शिमग्याची ह्या वर्षीची 2025ची टी शर्ट लॉन्च झालेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर हा नंबर आहे 8928789032 आणि दुसरा नंबर आहे 7021716868. हे माझे बिझनेस नंबर आहेत. ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा आणि आपला हा टी शर्ट बुक करा. सिंगल पीस आहे 350ला आणि तुम्ही जर 10-15 प्लस घेतला तर डिस्काउंट भेटेल. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ह्याची कुरिअर सर्व्हिस आहे. तुम्हाला मुंबईमध्ये दादरला आणि वाशीला हँड डिलेवरी भेटेल. जास्त पीस असेल, त्याची इन्क्वायरी असेल तर तुम्हाला डिस्काउंट भेटेल. आणि शिमग्याची टी शर्ट बघा, तर गेल्या वर्षी पण खूप अशा गेलेल्या आपल्या, आणि जिकडे तिकडे बघतो ना त्यावेळेस बरं वाटतं. आणि आपला रॉयल कोकणी हा ब्रँड आहे, सो टॅग आहे. सो खूप जण ह्या टॅगनी आपला ब्रँड ओळखतात. आता या गावी आलोय तर जरा फिरतो. बघा समोर प्रभू श्री रामांचा मंदिर आहे, तिकडे जाऊया. या सकाळी आलो ना तेव्हा इतका धुका होता ना, मस्त शांत शांत वाटलेला. वाकेड या गावी आज कार्यक्रम आहे आणि तिकडं इकडे या गावात नाटकाचे दर्दी खूप आहेत. म्हणजे इकडचे कलाकार सुद्धा मी नाटक केले आणि त्यांच्यासमोर सादर करायचं आहे. आणि
इकडचा मला नाटक कसं काय आला तर इकडचे आपले सबस्क्रायबर आहेत आणि बरेच असे मंडळ आहेत. सो त्यांनी कार्यक्रम वगैरे कधी बघितलं नाही तरीसुद्धा कोकणी निखिलचा कार्यक्रम एकदा मागूया आणि कसा आहे काय आहे तर ते आता बघूया. ते बोलले कार्यक्रम कसा आहे ना दणक्यात. मी बोललो मी सांगण्यापेक्षा करून दाखवतो. इकडे सुद्धा यांचे नाटक होतं बघा, रामनवमीला होता आणि इकडचे गाववाले गावकर नाटक बसवतात असे म्हणतात. नाही मंदिर बघा. मी राजापूरला आलो ना की अशी मंदिरं बघायला भेटतात. गेल्या पावसाळ्यात राजापूरला आलो, वरती अशी माडी याला काय बोलतात मला माहिती आहे पण कौलारू आहे आणि इकडचे मंदिर अजून असेच आहेत. अजून एक मंदिर आहे दाखवतो. हा चापा ना, होय चापा आहे पण चापा ना, विठ्ठल रखुमाई मंदिर. सकाळी याच रोडने आम्ही गेलेलो. एवढा धुका होता ना, पुढचा काय दिसत नव्हता कारण बाजूला इकडे कुठेतरी नदी आहे त्यामुळे थंडी गारवा एवढा जाणवत होता, भारी वाटत होता. कुठे इकडे आहे ना, हा इकडे आहे बघ. पावसात काय हिरवं वाटत असेल नाही, मजबूत. इकडे पुढे वरच्या वाडीचं वाकेड वाडीचं गणेश मंदिर आहे. वाकेडमधून माझी व्हिडिओ बघत असाल तर नक्की कमेंट करा. सकाळी सामान उतरवायला गेलेलो तेव्हा काका भेटलेच आणि ते म्हटलेच की तुला आम्ही मोबाईलवर बघतो, आज आम्ही तुला स्पष्ट बघितलेलं आहे आणि नाटक बघणार आहोत. छान वाटतं तेव्हा, म्हणजे माणसं कमवलेत त्याचं भारी वाटतं. कधी कधी अशी पण भीती वाटते काय चुकलं तर आपल्याकडनं माणसं गमवू नको असं कधी कधी वाटतं. पण आपण चांगलं प्रामाणिक काम केलं तर कशाची भीती आहे. आईच्या गावात काजू म्हावराय लागलेत. हा थोड्याच दिवसात काजूची बाजू खायला भेटणार आहे. आमच्या बारक्याने राहुलच्या गावी जातो ना तेव्हा जाम काजू खायला भेटतात. लय आहेत नाही तुमच्याकडं? भरपूर. यावर्षी पुन्हा जाणार आहे कर्जुवेला, संगमेश्वरला. कसले ते वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 4 मोठे मोठ्या फोडी असतात. वेंगुर्ला 4 ते ना रे, वेंगुर्ला केवढ्या असतात त्या, भारी खायला मजा येते. आणि आमच्याकडे कसं आहे मटणात थोड्या काजू किंवा कोलिंगमध्ये थोडं काजू, ह्यांच्याकडे काजूचीच क्वांटिटी जास्त असते. असो भारीच. इकडे बघा रुईची फुलं आहेत. लग्न करायचं आहे, घेऊन जाऊ काय? फुलाच फुलं आहेत. पुष्पदेवन कार्यक्रमात आजच्या उत्सवानिमित्त हार्दिक स्वागत करावं. निखिल सकाळ आणि सर्व टीम मेंबर्स. चार वाजलेले आहेत. इकडचं गणपतीचं मंदिर आणि हा बघा इकडं स्टेज आहे, इथे कार्यक्रम आहे आपला. आज ट्रेनमधून सगळे कलाकार आलेले आहेत. मी मुद्दाम तुझा थोबडा दाखवणार बारोसा.
हा काय बोललास तू? अरे म्हटलं हे खूप जेवण छान होईल आणि इथली व्यवस्था खूप आवडली आम्हाला. लाकीगिरी कमी झाली का? जिलेबी. हा जिलेबी आले बघा. तू असाच खा प्रतीक. कुठे असेल तरी स्टेज जवळ यायचंय आणि मान्यवरांच्या हस्ते जण आपण एक एक वह्यांचा सेट आणि पेनचा सेट देऊन कौतुक करणार आहोत. स्नेहल बाळू वाघमारे ही विद्यार्थिनी नवोदय, मंथन, BDS आणि स्कॉलरशिप अशा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाले. जर तिचे पालक असतील तर कृपया या, किंवा शाळा व्यवस्थापन समितीचे कोण सदस्य असतील तर त्यांनी स्वीकारलं तरी चालेल. नमस्कार मंडळीनो, नमस्कार मंडळीनो. तर काय म्हणता? हा आमचं जामून गाव तर मंडळीनो, आता तुमची भेट घालून बघा नाटका हिरविनीशी. ही हाय होणारी नवरी मुलगी. गाणं गाऊ? मी गाणार? गा. हा गायचं ते गा. गाते हा? गीता उभी मंडपात. गीता मेली. आज आपण भैरवून जाणार वाटतं. नितीन दुरून होता. तो पण कॅप मेला. मला नाचता पण येतं. करणार नवरी मी दिला. शोभेत सोनं तुम्हाला, शोभेत सोनं तुम्हाला, शोभेत सोनं तुम्हाला. बाकी कायचं मायला मी कुठं आलो. तर मंडळी कार्यक्रम छान पार पडला. ही व्हिडिओ होती 1 फेब्रुवारीची. ती आत्ता अपलोड करतोय. व्हिडिओची एंड पण आता करतोय आणि खरंच खूप छान वाटलं. गाव खूप छान आहे. तिकडची माणसं, वाकेड गावची वरची वाडी, बऱ्याच गोष्टी तिकडे. बरीच अशी मित्रपरिवारसुद्धा राहतात, पण काही ठिकाणी जाता आलं नाही कारण कार्यक्रम होता. दुसऱ्या दिवशी आम्ही मुंबईला निघालो. तर खूप या वाडीचा सगळा नियोजन होता आणि तिकडे अख्ख्या वाडीने सगळा कार्यक्रम, वरची वाडी, वाकेड वरची वाडीने सगळा नियोजन केलेला. खूप भारी सकाळपासून कार्यक्रम होता आणि दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि चांगले चांगले कार्यक्रम असतात आणि त्याच्यामध्ये आमचासुद्धा गावगोंधळ कार्यक्रम पार पडला. सो खूप भारी वाटतं. आणि दुसरं, तिथली सगळी माणसं आहेत ती अनुभवी आहेत, नाटकाचे दर्दी आहेत. त्यांना बऱ्याच गोष्टीचा अनुभव आहे. त्यांच्याकडनं पण बऱ्याच गोष्टी विचारून घेतल्या की अजून काय करावं लागेल, काय अजून कसं करावं लागेल. त्यांचे अनुभव शेअर केले. कसं असतं की प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो आणि अनुभव खूप महत्त्वाचा असतो या क्षेत्रामध्ये. आणि मी तर अजूनसुद्धा खूप खूप शिकतो आहे. अजूनसुद्धा मरेपर्यंत शिकत राहीन आणि वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहणं खूप आयुष्यामध्ये, शिक्षण घेणं हे खूप महत्त्वाचं असतं ह्या क्षेत्रात तरी. तर सो मजा आली कार्यक्रम करायला आणि गावकर सगळे, गावातली सगळी माणसं छान होती. शेट्टे दादा, कोकणातला कलाकार पुढे जात असेल आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खूप हारीचा वाटा असतो आणि त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठल्या तर नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.